शहंशाह, रखने दो मुझ में जिंदा मेरे पिता की खाकसारी। ना करो बेइज्जत तुम उम्र को हमारी। वो है किसी के जायज प्यार में बंधी हुई। ना टाइटस, ना ना है सुल्तान को उसकी जरूरत। हाँ वो ना तू, और ना करूंगा एतबार उनका जिन्होंने उड़ाया मजाक मेरा। बस तो ठीक है रोनिकास, मान ये कर तू तेरी। कैसे हैं भयानक ये नफरत के शब्द। इसलिए ऐ हसीन तमोरा, गोथों की रानी है अगर खुश चाहत मेरे चैन से तो सुन, मैंने चुना तुझे मेरी दुल्हन के लिए। तुझे बनाऊंगा मैं मलिकाए रोम। If Saturnine prefers the queen of gods, she will handmaid be to all his desires. उठो, मेरे आजी माता, ये रही सोने की थैली। टाइटस, दो पिल्ले तेरे कुत्ते भैंसी खूंखार फितरत के छीनी मेरे भाई से उसकी जान। इन्हें घसीट कर इस घर से कैद खाने ले चलो। अपने कमजोर घुटनों के बल करता हूँ विनती। यह जुल्म मेरे मनहूस बेटों का मनहूस अगर जुल्म साबित हो, अगर साबित हो, एक माजरा साफ है। ये खत किसे मिला? तो बोला क्या तुम्हें? Oh, Andronicus himself did take it up. कहा देंगे तो मुझे इनको जमानत। नहीं करोगे तुम इनकी जमानत। कातिलों को ना कहने दो एक लफ्ज भी। है जुर्म साफ, इन दोनों को मिलेगा मृत्युदंड। आओ मेरे पीछे, और कोई ले आओ। बस ये नस का शव। जो सुनूं मैं ये वैश्याना मक्करी। जानता हूं मैं कहा है उस तंजीम की जड़, उसके फरेबी बेटे जो मारे गए कानूनन हमारे भाई के कत्ल के लिए। मेरी वजह से हुए हलाक। क्या इसलिए है ये सब? जाओ खींच लाओ उस कमीने को बालों से पकड़। ना उम्र ना इज्जत भी उसे बचा सकेगी इस घमंडी तिरस्कार के लिए। मैं होऊंगा उसका जल्लाद। चालाक, कमबख्त, बेकरार, जिसने मुझे ऊंचा करने में की थी उम्मीद, खुद और मुझ पर शासन करने की। एमिलियस, क्या खबर है तेरे पास? रनसाज मेरे हुजूर, गोतों ने फिर सिर उठाया। निकले कूच करते हुए निरीक्षण में ल्यूशियस थे। ल्यूशियस बेटा बूढ़े एंड्रोनिकस का। क्या जो ल्यूशियस है सिपह सालार पुत्र होगा? है वही जिसे जनता इतना प्यार करती है। मैंने खुद उन्हें अक्सर कहते सुना जब फिरा मैं आम आदमी के भेष में कि था लूशियस का देश निकाला गलत, और करते थे वो ख्वाहिश लूशियस होता उनका सुल्तान। अब शुरू होता हमारा दुखों का
गाना. Oh, sweet. Why should you fear? Is not your city strong? है पर शहरी लूशियस को पसंद करते हैं. मुझसे करेंगे बगावत उसकी तरफ से. King. मग इथंच सुजायचंय तुला पुढची 50 वर्ष. आणि यातून सुटण्याचा आता एकच मार्ग. माझा स्वीकार कर. सगळ्या वेदना टाळण्याचा एकच मार्ग. मी तो मार्ग नाकारतो. या यातनांची तयारी होती म्हणूनच या यज्ञकुंडात उडी घेतली. की घेतले व्रत नव्हे आम्ही अंधतेने. लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे. बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. ठीक आहे फार दिवसाची नाही ही मिजास. अरे लक्षात ठेव अखेर जिंकणार तो मीच. How are you, सावरकर? तरी बरं, सध्या 14 दिवसांची शिक्षा होती तुमची. सांगायचं एवढंच आहे, प्रामाणिकपणे दिलेलं काम, मजुरीचं काम करत राहायचं. अप्रामाणिकपणाची शिकवण आम्हाला कधीच दिली गेली नाही मिस्टर बारी. असो, बाकीच्या कायद्यांचं जाऊ दे. अहो पण तुमची 50 वर्षांची शिक्षा आहे. 50 कळतंय का? ऐकलं तरी धडकी भरते हो. नाही, मला माहितीये माझा तेजोभंग व्हावा म्हणून तुम्ही सतत माझ्या 50 वर्षांच्या शिक्षेची आठवण करून देताय. पण एक लक्षात ठेवा मिस्टर बारी, जे भंगत ते तेज नसतं. हे तुमच्या या सतत आठवण करून देण्याचा माझ्यावर अगदी तसाच परिणाम होतो जसा एखाद्या तोफखान्यातील सैनिकाच्या कानावर तोफेच्या आवाजाचा. हिंदू अरे अरे काय केलंस हे बेटा? थोडा धीर धरायचास. हे स्वतंत्रते घे घे आणखीन एक बळी तुझ्यासाठी. अजून किती बळी हवेत तुला? अगं आता तरी प्रसन्न हो. ए बडा बापू, काय झालं? हा का त्या उल्हासकर सारखा का तुला पण वेळ लागलं? वेळ मला नाही, तुम्हाला लागलंय. आम्ही माणसं आहोत, जनावर नाही. अरे तुम्ही तर जनावरांपेक्षाही बदतर आहात रे. एवढं घरसाप करायचं काय कारण? काय कारण? तुमच्या या कारागृहात जे अट्टल चोर आणि दरोडेखोर राहतात त्यांना पण आमच्यापेक्षा बरी वागणूक मिळते, बरं अन्न खायला मिळतं. का? केवळ आम्ही राजबंदी आहोत म्हणून आम्हाला? हे बघा बारी साहेब, आम्ही आमच्या मातृभूमीवर मनापासून प्रेम करतो. हा काय खून आणि दरोडे यांच्यापेक्षा भीषण अपराध आहे? तुम्हाला म्हणायचं काय? तो इंदुभूषण तो माझ्या शिक्षेमुळे मेला नाही,
त्याला वेळ लागलं होतं आणि वेळाच्या भरात त्याने आत्महत्या केले. किती वेळ स्वतःची पापा लपवणार आहात? तुम्ही इनडायरेक्टली मला पापी म्हणताय. मी तुम्हाला थेट पापी म्हणतोय. यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. मर्यादांवर चर्चा करण्याची तुमची पात्रता नाही. म्हणजे एवढ्या शिक्षा भोगूनही मिजाज काही जात नाही ना? मारे साहेब, मी तुम्हाला एकदा परत सांगतोय, आम्ही राजबंदी आहोत. आम्हाला माणसासारखी वागणूक मिळायलाच हवी. म्हणजे म्हणजे नक्की काय हवंय? मानवाचे मूलभूत अधिकार, खायला स्वच्छ अन्न, वाचायला पुस्तकं आणि जगभरातल्या घडामोडींची माहिती. बॅरिस्टर बाबू, आपण इकडे पाहुणचार सोडायला आलो नाहीये, लक्षात आहे ना? का ओळख करून द्यायला हवे परत? मिस्टर बारी, सध्याच्या इंग्रजी शिष्टाचारात पाहुणचार बसत नाही. आम्ही बंदी आहोत हे आम्हालाही माहिती आहे, पण आम्ही माणसं आहोत हे जर विसरलात तर काय? तर काय? तर इथे हरताळ होईल. आजपासून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमच्यापैकी एकही जण तोंडात अन्नाचा कणही घेणार नाही. मी जे ऐकलंय ते खरंय? काय? तू इंग्रज सरकार विरुद्ध कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही असं लिहून देणार आहेस? हो, पण त्यात माझीही एक अट असेल. सामाजिक कार्यापासून ते मला वंचित करू शकणार नाही. पण केवळ अंधमानातून मुक्तता हवी म्हणून असा पळपुटेपणा करायचा? बाबा, मी पळपुटेपणा करत नाहीये. मी फक्त लिहून देणार आहे. म्हणजे खटासी व्हावे खट, उद्धटासी उद्धट. खटनटासी खटनट अगत्य करी. म्हणजे आपण शब्द पाळायचा नाही आणि मग बाहेर पडल्यावर आपलेच लोक तुला इंग्रजांच्या शिक्षेला भिवून पडणारा डरपोक म्हणाले तर कसं सहन करायचं आम्ही? अहो, राजकारण हे सुतासारखं सरळ कधीच नसतं. त्याचा गुंता सोडवण्यासाठी हाताची बोटं वाकडी करावीच लागतात. छत्रपती शिवराय आपले आदर्श, त्यांनी पण अफजल खानाला सांगितलं होतंच की मी तुला घाबरलो, आणि औरंगजेबाचं फरमान डोक्यावर घेतलं होतंच की. पण त्यामुळे कधीच ते देशद्रोही ठरले नाही आणि ठरणारही नाही. या अटींना मान्यता देणं अपमानकारक आहे बाबा. त्यामुळे मनातली आग विझत नाही तर अधिक जास्त भडकते. पण तात्या आहे बाबा, आपण इतकी वर्ष इथे आहोत, पण बाहेर आंदोलन चालू आहे. आपण आतच राहिलो तरी ते चालू राहील. पण आता ब्रिटिश साम्राज्याचा शेवट जवळ आला. अशा वेळी आपण बाहेर असलो तर अधिक जोर वाढवता येईल आणि आपण एकदा सुटलो म्हटल्यावर तिथल्या कार्यकर्त्यांनाही समजून येईल. खरंच यामागे असलेल्या राजकारणाचा खूप विचार केलाय. आता म्हणेल मला कोणी देशद्रोही नाही, जसा सूर्यावर काळा डाग शोधणं अशक्य तसाच या विनायकाच्या धवल चारित्र्यावर संशय घेणंही अशक्यच. माझ्या अपराधांबद्दल तुम्ही मला माफ कराल. आमची भारतीय संस्कृती आम्हाला क्षमाशीलता शिकवते मिस्टर बारी. मरणांतानी वैराणी असं आम्हाला शिकवलं जातं. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट.